नमस्कार. मेहनत करूनही यश मिळत नाही आहे, मग हे सांगितलेले 30 उपाय करा. टिप नंबर 1. तुमची खरी कमाई आणि आरोग्य या 2 गोष्टी कधीही कोणाला सांगू नका. त्याची प्रगती थांबते. टिप्स नंबर 2. जर घरात सतत भांडणे होत असतील तर गुरुवारी सोडून इतर दिवशी फरशी पुसण्याच्या पाण्यात खडे मीठ टाका आणि घरातील नकारात्मक ऊर्जा 10 मिनिटात खेचली जाईल. टिप्स नंबर 3. आपल्या तिजोरीत किंवा पाकिटात एक लाल रंगाचा कागद किंवा कापड ठेवा. लाल रंग मंगळ आणि लक्ष्मीला आकर्षित करतो. टिप नंबर 4. दर शुक्रवारी घरच्या उंबरठ्यापाशी स्वस्तिक काढा आणि तिथे थोडी हळद अर्पण करा. लक्ष्मी कधीही तुमचा उंबरठा ओलांडून बाहेर जाणार नाही. टिप नंबर 5. रात्री किचनमध्ये उष्टी भांडी ठेवणे म्हणजे अलक्ष्मीला आमंत्रण देणे आहे. रात्री किचन स्वच्छ करून झोपल्याने कर्जमुक्ती लवकर होते. टिप नंबर 6. जर कामात अडथळे येत असतील तर दररोज 7 प्रकारचे धान्य सप्तधान्य एकत्र करून पक्ष्यांना खाऊ घाला. टिप नंबर 7. रोज रात्री झोपण्यापूर्वी एका चांदीच्या किंवा पितळेच्या वाटीत 2 कॉपर आणि 2 लवंग जाळा. यामुळे घरातील पितृदोष दूर होतात. टिप्स नंबर 8. सूर्यदेवाला पाणी देताना त्यात थोडे अक्षदा, अखंड तांदूळ आणि लाल फूल टाका. यामुळे समजतात तुमची मान आणि प्रतिष्ठा वाढेल. टिप नंबर 9. रात्री झोपताना आपल्या उशाशी पाण्याचे भांडे भरून ठेवा आणि सकाळी एखाद्या झाडाला टाका. यामुळे रात्रीची भीती आणि नकारात्मक विचार दूर होतात. टिप्स नंबर 10. झाडू ही लक्ष्मी मानली जाते. झाडूला कधीही पाय लावू नका आणि तो अशा ठिकाणी ठेवा जिथे बाहेरच्या कोणाचीही नजर पडणार नाही. टिप्स नंबर 11. महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना दही साखर खाण्यापेक्षा एक लवंग तोंडात ठेवून निघा. काम पथ्य होईल. टिप नंबर 12. कर्जातून सुटका हवी असेल तर मंगळवारी तृणमोचक मंगळसूत्र वाचा. टिप नंबर 13. रोज सकाळी अंघोळ झाल्यावर तुळशीच्या कुंडीत मातीचा थोडा टिळा कपाळावर लावा. तुमचा दिवस विजयाने भरला जाईल. टिप्स नंबर 14. घराचा मुख्य दरवाजा काळ्या घोड्याची नाळ यू आकारात लावा. टिप्स नंबर 15. तुटलेला आरसा घरात ठेवणे म्हणजे दुर्दैवाला आमंत्रण. तो त्वरित बाहेर काढा. टिप नंबर 16. सूर्यास्तानंतर कोणालाही दूध, दही किंवा मीठ देऊ नका. यामुळे घरातील लक्ष्मी दुसरीकडे जाते. टिप नंबर 17. दिवसातून फक्त 11 वेळा गायत्री मंत्राचा उच्चार करा. तुमचं स्मरणशक्ती आणि निर्णय क्षमता अफाट वाढेल. टिप नंबर 18. पाकिटात कधीही जुनी बिले किंवा फाटलेल्या नोटा ठेवू नका. यामुळे पैशाची आवक थांबते. टिप नंबर 19. गुरुवारी शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे वापरा किंवा पिवळा रुमाल जवळ ठेवा. यामुळे ग्रह बलवान होतात. टिप्स नंबर 20. दिवसाची सुरुवात आणि शेवट आपल्या कुलदेवतेच्या नावाने करा. जो आपल्या मुळांना समरतो त्याला कोणीही हरवू शकत नाही. हे उपाय श्रद्धेने करून पहा आणि बदल अनुभवा. माहिती आवडली तर विजय भक्ती टिप्सला सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.